जागवली मराठी अस्मिता भगवा आसमंती फडकला, जागवली मराठी अस्मिता भगवा आसमंती फडकला। जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला, जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला। मराठ्यांच्या रक्तात ज्यांनी स्वाभिमान गाजवला, मराठ्यांच्या रक्तात ज्यांनी स्वाभिमान गाजवला, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अविरत प्रयत्न केल्या, अशा अवघ्या महाराष्ट्राच्या ऊर्जा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे। मराठा साम्राज्याची जननी तू, महाराष्ट्राची अस्मिता रणरागिणी तू, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू, आमची राजमाता जिजाऊ तू, आमची राजमाता जिजाऊ तू। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील, तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते। हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंश होते। लहान वयातच जिजाऊंनी हाती ढाल तलवार घेऊन युद्धकौशल्य संपादन केले, कारण तो काळ असा होता मुघल महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय अत्याचार करत होते। एवढेच नव्हे तर आया बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते। हे पाहून जिजाऊंना नेहमी वाटायचे की हा अन्याय अत्याचार कुठेतरी मुळापासूनच थांबला पाहिजे। अन्याय करणाऱ्याने अन्याय करता वेळेस 10 वेळा विचार केला पाहिजे, असे जिजाऊंना नेहमी वाटायचे। लहान वयातच जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले। जाधव व भोसले घराण्याच्या पराक्रमाची परंपरा मात्र जिजाऊंकडे होती। मराठा सरदारांना मुघलांच्या दरबारात काहीच किंमत नव्हती। हे पाहून जिजाऊंना नेहमी वाटायचे आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे, आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे। आणि मग तो सोन्याचा दिन उगवला, शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला। 19 फेब्रुवारी 1630 ला माझा शुभा जन्माला आला, माझा शुभा जन्माला आला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी महासाहेबांच्या पोटी शूरसिंहाचा जन्म झाला। ते शूरसिंह म्हणजे रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय। जे स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते ते स्वप्न शुभा पूर्ण करणारच हे जिजाऊंना माहित होते। जिजाऊंनी स्वतः शुभांना तलवारबाजी युद्धकौशल्य शिकवले। लहानपणापासूनच जिजाऊंनी शुभाला रामायण महाभारतातील पराक्रमाच्या कथा सांगून अद्वितीय घडवले। राजमाता जिजाऊ यांच्या संस्काराच्या जोशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यासोबत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि जिजाऊचे स्वप्न साकार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। महाराष्ट्राच्या मातीत ज्याने केला गमिनीचा कावा, महाराष्ट्राच्या मातीत ज्याने केला गमिनीचा कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा, तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा। छत्रपती शिवाजी महाराज स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगले, स्वतःसाठी न लढता इतरांसाठी लढले। ते केवळ जिजाऊ यांच्या संस्कारामुळेच। जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवले नाही, तर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांना आपण धर्मवीर म्हणून ओळखतो त्यांना सुद्धा घडवले आहे, त्यांना सुद्धा घडवले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय उत्कृष्टपणे निभावली, ते केवळ जिजाऊ यांच्यामुळे। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले शोभा आणि शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले शोभा आणि शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा। आदिशक्ती पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ, ज्यांच्या कार्याने आज महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला, ज्यांच्या कार्याने आपल्याला सदैव प्रेरणा आणि ऊर्जा मिळते, ज्यांनी स्त्रियांना घायाळ हरणी होऊन जगण्यापेक्षा वाघीण होऊन कसे जगायचे हे शिकवले, अशा महान राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे 17 जून 1674 रोजी निधन झाले। मित्रांनो, जिजाऊ यांच्या विषयी बोलावे तितकेच कमी आहे। तुम्हाला जर का वाटत असेल प्रत्येक घरामध्ये शुभा जन्माला यावं, तर त्याआधी प्रत्येक आईनं जिजाऊ व्हायला हवं, त्याआधी प्रत्येक आईनं जिजाऊ व्हायला हवं। शेवटी एवढेच म्हणे, तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी, तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी। धन्य ती राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राची स्वराज्य जननी, धन्य ती राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राची स्वराज्य जननी। सदैव मी नतमस्तक होते तुमच्या चरणी, सदैव मी नतमस्तक होते तुमच्या चरणी। वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते, वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते, म्हणून तर राजमाता जिजाऊ तुमच्या चरणी आमची मान सदैव झुकते, सदैव झुकते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय जिजाऊ।
जय शिवराय.